नमस्कार मित्रांनो. लेन्स इंडिया प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बऱ्याच माझ्या फोटोग्राफर मित्रांनी मला अशी विनंती केली किंवा सुचवलं की ऑटो फोकसिंगबद्दल बऱ्याच फोटोग्राफर्सना काही संभ्रम आहेत. ते कधी आणि कशा वापरायचे, त्यात कुठले कुठले आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ह्याबद्दल तू व्हिडिओ कर असं त्यांनी सुचवलं आणि त्यांच्या ह्या विनंतीला मान देऊनच मी हा व्हिडिओ बनवतोय. तर आज आपण ऑटो फोकसबद्दल जे काही आहे त्या सगळ्याची आपण माहिती घेणार आहोत. जेवढं शक्य असेल तेवढं मी माझ्या बाजूने मला असलेली माहिती ही सगळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर त्यात आपल्याला जर काही सुचवायचं असेल तर आपण नक्कीच व्हिडिओ बघून झाल्यानंतर आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्या सूचना अगदी बिनधास्तपणे देऊ शकता. तर आजचा हा जो फोकस मोड आहे त्याबद्दल चालू करूयात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की फोकसिंगच्या बाबतीत जेव्हा आपण कॅमेरा मध्ये आपण जेव्हा सिस्टीम्स जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्याला दोन प्रामुख्याने माहिती असलेली सिस्टीम म्हणजे एक ऑटो फोकसिंग सिस्टीम आणि दुसरी मॅन्युअल फोकसिंग सिस्टीम. सो मॅन्युअल फोकसिंग सिस्टीम जी आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण ज्यावेळेस ऑटो फोकसमध्ये काम करत नसतो किंवा काम करू शकत नाही त्यावेळेस आपला जिथे सब्जेक्ट असेल तिथे आपण फोकस करतो मॅन्युअली आणि आपण आपले फोटो काढत असतो. आता जेव्हा आपण ऑटो फोकसबद्दल जेव्हा बोलतो त्यावेळेस ऑटो फोकसमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे फोकस मोड आणि दुसरा असतो ऑटो फोकस एरिया. आणि नेमकं ह्याच दोन गोष्टींमध्ये बऱ्याच लोकांची गल्लत होते. तर आपण पहिल्यांदा बघूयात ऑटो फोकस मोड म्हणजे काय. जसं आता आपण बघितलं ऑटो फोकस आणि मॅन्युअल फोकस ह्या दोन सिस्टीम्स असतात, त्याचप्रमाणे ऑटो फोकसमध्ये पुन्हा त्याची जर विभागणी बघितली तर ऑटो फोकस सिंगल एफ आणि ऑटो फोकस कंटिन्युअस एफ अशा त्या दोन आपल्याला त्याच्यात ऑप्शन्स अवेलेबल असतात. आता ऑटो फोकस सिंगल एफ म्हणजे काय, तर ऑटो फोकस सिंगल एफ म्हणजे ज्यावेळेस आपण स्थिर गोष्टींच्या ज्यावेळेस आपण फोटो काढत असतो, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की हलणार नाहीत किंवा ते हलण्याची शक्यता नाही, त्यावेळेस आपण ऑटो फोकस सिंगल हा ऑप्शन वापरून फोटो काढू शकतो. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आपल्याला अवेलेबल असतो ऑटो फोकस कंटिन्युअस. आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की फोकस ट्रॅकिंग, बरोबर. सो हे फोकस ट्रॅकिंगचं काम जे होतं हे ऑटो फोकस कंटिन्युअस हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर होतं. म्हणजे थोडक्यात ज्या वस्तू हलणाऱ्या असतात त्या हलणाऱ्या वस्तूंचे जेव्हा आपल्याला फोटो काढायची वेळ येते त्यावेळेस आपण ऑटो फोकस कंटिन्युअस एफ हा मोड सिलेक्ट करून आपण आपले फोटो काढू शकतो. आता ह्याचं जर आपण बघितलं तर हा मी आता सध्या वापरत असलेला कॅमेरा म्हणजे निकॉनचा मिररलेस Z7 II कॅमेरा आहे. आणि त्याच्या अगोदरचे जे काही व्हर्जन्स होते त्याच्यात अजून एक ऑप्शन अवेलेबल होता ऑटो फोकस AFA असं, म्हणजे ऑटो फोकस ऑटो असा एक ऑप्शन अवेलेबल होता, असं आहेत म्हणजे. तर ते ऑटो फोकस ए म्हणजे काय, तर ऑटो फोकस ए म्हणजे कॅमेरा स्वतः ठरवतो की ऑब्जेक्ट हलणार आहे की ऑब्जेक्ट स्थिर आहे आणि त्याप्रमाणे तो जर मोड सिलेक्ट केला असेल तर तो AFS किंवा AFC मध्ये तो बदलत राहतो. हेच जर आपण कॅननच्या बाबतीत जेव्हा बघू तर कॅननच्या बाबतीत इक्विव्हॅलेंट जर आपण त्याचं जर फोकसिंग पद्धत बघितली तर निकॉनमधला AFS म्हणजे हा कॅननमधला वन शॉट आणि त्याच्यानंतर AFC म्हणजे AI सर्वो असे हे दोन आपल्याला ऑप्शन्स कॅननमध्ये दिसतील. तर AIचा अर्थ असा आहे की ऑटो फोकसच्या बाबतीत त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा जो आपण शब्द आहे तो म्हणजे AI असा शब्द तो प्रयोग केलेला आहे. तर ऑटो फोकस AFS हा झाला सिंगल, जे आपण प्रॅक्टिकली जेव्हा आपण सब्जेक्ट स्थिर असतो जसं लँडस्केप फोटोग्राफी, स्टील फोटोग्राफी, त्यानंतर मॅक्रो फोटोग्राफी, ह्या जेव्हा गोष्टींचा आपण फोटोशूट करत असतो त्यावेळेस AFS सिंगल वापरणं हे आपल्याला जास्त चांगले रिझल्ट्स देतात. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण हलणाऱ्या वस्तू जिथे आपल्याला फोकस ट्रॅकिंग गरजेचं आहे, जसं स्पोर्ट्स म्हणा, वाईल्ड लाईफ म्हणा, बर्ड फोटोग्राफी म्हणा किंवा बागेत खेळणारी मुलं म्हणा, किंवा आपण जेव्हा एखादा वेडिंग इव्हेंट्स वगैरे करत असतो जिथे लोकांची सतत वावर असतो, ते सतत हलत असतात, ॲक्शन्स जिथे आपल्याला सडन ॲक्शन्स काही होऊ शकतं जे आपण अंदाज बांधू शकत नाही, त्या केसमध्ये ऑटो फोकस कंटिन्युअस हा मोड वापरणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. त्याचप्रमाणे आपण पुढे जात बघूयात की ऑटो फोकस एरिया मोड्स काय आहेत. तर ऑटो फोकस एरिया मोड्स जर आपण बघितले तर आत्ता ह्या कॅमेरामध्ये अवेलेबल असलेले मोड्स म्हणजे
पिन पॉइंट ऑटो फोकस, सिंगल पॉइंट ऑटो फोकस, डायनामिक रेंज और डायनामिक एरिया ऑटो फोकस, वाइड एरिया ऑटो फोकस स्मॉल, वाइड एरिया ऑटो फोकस लार्ज, वाइड एरिया ऑटो फोकस people, wide area autofocus animals, auto area autofocus AF, auto area autofocus people, auto area autofocus animals. आता एवढे सारे त्यांनी आपल्याला ऑटोफोकस एरिया मोड्स दिलेले आहेत. तर प्रत्येक एरिया ऑटोफोकस एरिया मोडचा काही ना काहीतरी एक उद्दिष्ट आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्ही कंटिन्युअस सिंगल पॉईंटच वापरला पाहिजे किंवा तुम्ही कंटिन्युअस वाईड एरियाज ऑटोफोकस वापरला पाहिजे किंवा ऑटोफोकस एरियाज वापरला पाहिजे. म्हणजे कुठलाही एक प्रकारचा एरिया मोड जो आहे ऑटोफोकसमधला तो आपल्याला कन्सिस्टंट रिझल्ट देईल ह्याची काही शक्यता नाही, ह्याची काही शाश्वती आपल्याला देता येत नाही. आपल्याला आपला जो सीन आहे, आपण जे शूट करणार आहोत त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला आपले एरिया मोड्स सिलेक्ट करावे लागतात. तर पहिला आपण जो पॉईंट बघूयात, ऑटोफोकस एरिया पिन पॉईंट एफ हा कधी वापरला जातो. तर हा तुम्ही ह्याच्या अगोदरचे जे कॅमेरे बघितले असतील तर DSLR मध्ये म्हणा किंवा Z6 Z7 मध्ये पासून ह्याची बहुतेक ॲडिशन झालेला पॉईंट आहे. पण DSLR मध्ये हा पॉईंट पिन पॉईंट ऑटोफोकस हा नक्कीच नाही आहे. तर हा पॉईंट जो आहे हा आत्ता आपल्या अवेलेबल असलेल्या सगळ्या फोकस पॉईंटमध्ये सगळ्यात जास्त फोकस ॲक्युरेसी देणारा पॉईंट म्हणून समजला जातो. हा जर तुम्ही बघितला सिंगल पॉईंटपेक्षा हा जो सिंगल पॉईंट आहे हा सिंगल पॉईंट जो आहे ह्या सिंगल पॉईंटपेक्षा त्याची जी साईज आहे ती कमी आहे. म्हणजे हा अगदी बारीक गोष्टींवरती हा आपल्याला फोकस आपल्याला सिलेक्ट करता येतो. जो एरिया एकदम कमी असतो तर हा फोकस पॉईंट बेसिकली जेव्हा सब्जेक्ट स्टील असतो, अजिबात हलणारा नसतो, म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ लँडस्केप फोटोग्राफी म्हणा किंवा वाईल्ड लाईफ त्यानंतर स्टील लाईफ फोटोग्राफी, पोर्ट्रेट्स, मॅक्रो फोटोग्राफी ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत हा आपल्याला फोकसिंग ॲक्युरेसी खूप जास्त चांगली देऊ शकतो. पण ह्याचा एक ड्रॉबॅक असा आहे की हा फोकसिंग पॉईंट जेव्हा आपण वापरत असतो तेव्हा फोकसिंग स्पीड जो आहे तो कमी होतो. म्हणजे इतर फोकसिंग पॉईंटपेक्षा ह्याची फोकसिंग करणारा लागणारा वेळ थोडा जास्त लागतो. अर्थात थोडा जास्त लागतो जेव्हा मी असं जेव्हा म्हणतो असं नाही की म्हणजे अर्धा मिनटं किंवा 10 सेकंद किंवा 5 सेकंद नाही, एवढा तर डेफिनेटली नक्कीच लागत नाही. पण इतरांच्या कंपॅरिझनमध्ये हा पॉईंट जरा जास्त वेळ घेतो. त्यानंतर हा पॉईंट जो आहे पिन पॉईंट जो आहे हा फक्त जो ॲक्टिव्ह असतो तो ऑटोफोकस मोड जेव्हा आपण सिंगल पॉईंट म्हणजे जर आपण मागे गेलो आणि जर पुन्हा हे जर ऑटोफोकस पॉईंट जर सिंगल आणि हे जर कंटिन्युअस जर बघितलं तर जेव्हा मी ऑटोफोकस सिंगल हा ऑप्शन जेव्हा सिलेक्ट करतो तेव्हाच तो ॲक्टिव्ह असतो. आणि ज्या वेळी मी ऑटोफोकस कंटिन्युअसमध्ये जेव्हा मी चेंज करीन आणि जर तुम्ही ऑटोफोकस एरिया मोडमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्या लक्षात असं येईल की पिन पॉईंट फोकस हा डिसेबल झालेला आहे. सो पिन पॉईंट फोकस हा कंटिन्युअस मोडमध्ये किंवा फोकस ट्रॅकिंगच्या वेळेस हा फोकस पॉईंट चालत नाही. ठीक आहे. आता आपण पुन्हा ऑटोफोकस मोड सिंगलमध्ये जाऊन पुढचे पॉईंट्स बघूयात. त्यानंतर सिंगल पॉईंट जर आपण बघितले तर सिंगल पॉईंट हा आपल्या प्रत्येकाच्याच कॅमेऱ्यामध्ये अवेलेबल असतो आणि आपण ज्या सब्जेक्टवरती आपल्याला फोकस करायचा आहे तो पॉईंट तिथे आपण हलवून सेट करून आपण फोकस सेट करतो आणि आपण फोटो घेतो. हे रेग्युलर आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर तिसरा जर ऑप्शन बघितला तर डायनामिक एरिया एफ. पण डायनामिक एरिया एफ हा आपल्याला आता ॲक्टिव्ह दिसत नाही. तर हा कधी ॲक्टिव्ह होतो तर हा ज्यावेळेस आपण फोकस मोड हा कंटिन्युअसमध्ये जेव्हा आपण शिफ्ट करू तेव्हा हा पॉईंट तुम्ही बघाल ॲक्टिव्ह झालेला आहे. पण इथे काय झालं लक्षात घ्या की इथे पिन पॉईंट फोकस जसं आत्ता आपण बघितल्याप्रमाणे जसा डिॲक्टिव्ह झाला आणि जेव्हा आपण कंटिन्युअसमध्ये शिफ्ट झालो तेव्हा डायनामिक एरिया एफ हा ॲक्टिव्ह झाला. आता डायनामिक एरिया एफ हा आपल्या DSLRमध्ये पण होता तसाच हा मिररलेसमध्ये पण आहे. तर डायनामिक एरिया एफमध्ये नक्की होतं काय जर तुम्ही जर बघितलं तर आता जर तुम्ही हा पॉईंट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की
हा फोकस पॉईंट थोडासा हलवतो म्हणजे दिसायला थोडंसं नीट दिसेल. तर त्याच्या मध्ये एक स्क्वेअर आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही डॉट्स आहेत. तर मधला स्क्वेअर जो आहे हा डायनामिक एरियाच्या दृष्टीने हा मधला मेन फोकसिंग पॉईंट आहे आणि त्याच्या आजूबाजूला असलेला डॉट म्हणजे त्याच्या त्या एरियामध्ये येणारे जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरती तो फोकस करतो. आणि तो इतर जे डॉट्स आहेत तो मेन फोकसिंग पॉईंटला असिस्ट करतो. हा पर्टिक्युलरली वापरला जातो जेव्हा आपलं सब्जेक्ट मुव्हिंग असतो किंवा स्थिर नसतो. म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना, स्पोर्ट फोटोग्राफी करताना आपण जर आपल्या सब्जेक्टवरती जर हा डायनामिक एरिया फोकस पॉईंट जेव्हा ॲक्टिव्ह करतो तेव्हा ह्यानी आपल्याला फोकस ट्रॅकिंग करायला सोपं जातं आणि आपण शार्प फोटोज घेऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं की जर हा फोकस पॉईंट जर समजा मी इथे जर सेट केला तर तुम्हाला दिसेल की पुढचा सब्जेक्ट शार्प आहे आणि तो सब्जेक्ट जर समजा मी जर समजा कॅमेरा हलवला जरी समजा तरी तो फोकस सोडत नाही. ठीक आहे. सो तो फोकस कायम त्याच्यावरती राहिलेला आहे. म्हणजे किती जरी मी समजा कॅमेरा हलवला तरी तो मागच्या सब्जेक्टवरती फोकस करत नाही. जेव्हा मी पूर्णपणे सोडून जातो तेव्हा काही ठराविक कालांतरानंतर पुढचा सब्जेक्ट आउट ऑफ फोकस होतो आणि मागच्या सब्जेक्टवरती फोकस होईल. पण जर मी समजा पुन्हा पुढे आलो पुढच्या सब्जेक्टवरती जर फोकस केला तर तुम्हाला लक्षात येईल की मागचा सब्जेक्ट ब्लर झालाय आणि पुढचा सब्जेक्ट पुन्हा शार्प झालाय. म्हणजे ह्याचाच अर्थ काय की ज्यावेळेस आपण मुव्हिंग ऑब्जेक्टवरती जर हा पॉईंट एकदा फोकस केल्यानंतर आपण जर व्यवस्थित ऑब्जेक्ट बरोबर जर समजा आपण फोकसिंग पॉईंट मूव्ह नाही केला तर आपला सब्जेक्ट ब्लर येण्याची शक्यता जास्त असते. पण ह्याचा अर्थ असा नाही की हा फोकस पॉईंट काही कामाचा नाही आहे. हा फोकस पॉईंटचं कार्यच ते आहे की तुम्ही तुमच्या मेन सब्जेक्टवरती तुम्ही फोकस करा आणि त्या सब्जेक्टप्रमाणे तुम्ही तुमचं फोकसिंग आणि कॅमेरा फोकस पॉईंट तिथेच सब्जेक्टवरती ठेवून स्थिर ठेवून तुम्ही तुमचा कॅमेरा ज्या दिशेने तो हलतोय त्या दिशेने कॅमेरा पण हलवा. जर तुम्ही जर फोकस पॉईंट तिथे त्या सब्जेक्टवरती ठेवू शकला नाही तर ही कॅमेराची चूक नसून ह्या ऑपरेट करणाऱ्या फोटोग्राफरची चूक असं समजलं पाहिजे. सो ह्या दृष्टीने तो फोकस पॉईंट काम करतात. चला पुढचा पॉईंट बघूयात. पुढचा पॉईंट आहे वाईड एरिया AFS. हा पॉईंट सिलेक्ट केल्यानंतर जर काय होतं हे तुम्ही बघा की सिंगल पॉईंटच्या तुलनेत जर तुम्ही हा जर पॉईंट बघितला तर हा पॉईंट हा स्क्वेअर जो आहे तो मोठा झालेला आहे साईज. आता तुम्ही जर तुमचे DSLR जर बघितले तर त्याच्यात डायनामिक एरिया 9 पॉईंट डायनामिक एरिया जे काही फोकस पॉईंट्स असतील त्याप्रमाणे ते सिलेक्ट करण्याची आपल्याला त्याच्यात मुभा असते. पण मिररलेसमध्ये त्यांनी काय केलेलं आहे मिररलेसमध्ये त्यांनी एक वाईड एरिया स्मॉल असा त्यांनी आपल्याला जो दिलेला आहे तर त्या स्क्वेअरच्या आतमध्ये अजून छोटे छोटे फोकस पॉईंट्स असतात जे आपल्याला दिसत नाहीत. हा फोकस पॉईंट जेव्हा आपण एरिया मोड जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की हा फोकस आता मी जो ठेवलेला आहे तो काही पार्ट फ्रंट सब्जेक्टवरती आणि काही पार्ट तो त्याच्यातला मागचा सब्जेक्ट देखील कव्हर करतो. कदाचित आपल्याला असा भ्रम होऊ शकतो की जेव्हा हे दोन्ही सब्जेक्ट ह्या फोकस पॉईंटमध्ये कव्हर होतात त्या अर्थी दोन्ही सब्जेक्ट शार्प येणार आहेत पण तसं नसतं. हा फोकस पॉईंट जेव्हा आपण सिलेक्ट करतो वाईड S त्यावेळेस कॅमेराच्या जवळची जी सब्जेक्ट असतात त्या जवळच्या सब्जेक्ट्सवरती हा पहिल्यांदा फोकस करतो. मागच्या सब्जेक्टवरती तो फोकस करत नाही. पण हेच जर समजा मी मूव्ह केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आता त्यांनी मागच्या सब्जेक्टवरती फोकस केलाय आणि पुढचा सब्जेक्ट थोडासा सॉफ्ट झालाय. तर हे जेव्हा फोकस पॉईंट आपण जेव्हा हा वापरत असतो त्यावेळेस आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपला फोकस जो आहे हा प्रॉपरली आपला जो मेन सब्जेक्ट आहे त्याच्या आधेमध्ये किंवा तो फोकस पॉईंट जेव्हा आपण सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे मेन सब्जेक्टच्या आणि कॅमेऱ्यामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट असेल तर आपला फोकस पॉईंट चुकू शकतो आणि त्यामुळे आपला फोकसिंग चुकल्यामुळे आपले फोटोज अनशार्प येऊ शकतात. सो त्या दृष्टीने जर तुम्ही बघाल तर हा फोकस पॉईंट वापरणं कधी कधी म्हणजे धोक्याचं ठरू शकतं. त्याचप्रमाणे जर पुढचा फोकस पॉईंट जेव्हा आपण बघूयात एलचं जर तुम्ही जर साईज बघितली तर हा एल मागच्या फोकसिंग पॉईंटपेक्षा त्याची साईज अजून वाढलेली आहे. त्याचा परिणाम देखील वाईड S सारखाच आहे. फक्त ज्यावेळेस आपले ऑब्जेक्ट्स मोठे होतात त्या केसमध्ये
आपल्याला हा पॉईंट वापरणं जास्त सोयीचं पडू शकतं. त्याचा पुढचा पॉईंट जर आपण बघितलात तर आहे वाईड एरिया एफ पीपल. म्हणजे वाईड एरिया एफ पीपल जर हा पॉईंट सिलेक्ट केला की हा बेसिकली फेस डिटेक्शनचं काम प्रामुख्याने करतो. आता मी सब्जेक्टसाठी इथे फेस डिटेक्शन साठी कुठलाही ह्युमन फेस ठेवलेला नाही आहे, पण काम त्याच पद्धतीने करतो. जुने जे Z6 किंवा Z7 कॅमेराज जे आहेत निकॉनचे, तर त्यांचे फर्मवेअर जर तुम्ही 3 हे जर अपडेट केलं असेल तर तुम्हाला हा फोकस पॉईंटचा फायदा जास्त मिळेल. जर तुमचे फर्मवेअर्स अपडेटेड नसतील तर फर्मवेअर 3.0 ह्याच्यानंतर त्यांनी हे फेस डिटेक्शन फॉर पीपल आणि ॲनिमल असे दोन्ही फॅसिलिटीज त्याच्यात ॲड केलेले आहेत. तर तो तुमचा अपडेटेड असेल तर तुम्हाला फेस डिटेक्शन तुम्हाला त्याच्यात ॲक्टिव्ह करता येतील, अन्यथा करता येणार नाही. पण तात्पर्य असं की जसा वाईड एस काम करतो तसंच वाईड एल काम करतो, त्याचप्रमाणे वाईड एल विथ पीपल पण काम करेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला फेस डिटेक्शन फर्मवेअर अपडेट करणं जास्त गरजेचं आहे. सो तो एक त्याच्यातला तुम्ही पॉईंट तुमचा चेक करून घेतला पाहिजे, तुमचं फर्मवेअर अपडेटेड आहे की नाही. पण काम करण्याची पद्धत ही सगळी सारखीच आहे, फक्त ह्याच्यात फेस डिटेक्शन, फेस ट्रॅकिंग जास्त होतं. आणि त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांचे फेस डिटेक्शन तो करतो. तुम्ही साईज बघितली तर ती सेम राहील, फक्त जर तुम्ही इथे जर बघितलं तर इथे माणसाच्या चेहऱ्याच्या ऐवजी ॲनिमल म्हणजे चा चेहरा इथे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचे फोकसिंग पॉईंट्स जे आहेत, एरिया जो आहे तो ऑटो फोकस एरिया AF. जर तुम्ही तात्पुरता मी हा मोड समजण्यासाठी सिंगलमध्ये टाकतो. जर तुम्ही बघाल की आत्तापर्यंत फोकसिंग पॉईंट जे आपण सिंगल पॉईंट, पिन पॉईंट और वाईड एरिया जे आपण बघितले, तर तिथे आपला जिथे सब्जेक्ट असेल तिथे आपल्याला फोकसिंग पॉईंट नेण्याची मुभा होती. पण इथे तुम्हाला जर लक्षात येईल, जसं मी फोकस करायचा प्रयत्न करतोय तसे तुम्ही बघा की हे जे लाईट होणारे फोकसिंग पॉईंट्स आहेत ग्रीन कलरमध्ये, ते प्रत्येक वेळेस बदलत आहेत. ते काय स्थिर नाही आहेत. म्हणजे कॅमेरा स्वतः कॉन्ट्रास्ट डिटेक्ट करतोय आणि कुठे फोकस करायला पाहिजे हे ठरवतोय. पण जर ह्याच्यात एक म्हणजे तोटा असा असतो की आपल्याला जेव्हा जिथे पाहिजे तिथे हा फोकस करेलच ह्याची काही खात्री देता येत नाही. त्यामुळे हा कधी कधी वापरण्याचा धोक्याचं ठरू शकतं. ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट क्लीन असेल, जसं मी आता आपल्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी हे जे सब्जेक्ट घेतलेले आहेत, तर तुमच्या आणि सब्जेक्टच्या मध्ये जर दुसरं कुठलं काही ऑब्जेक्ट येणार नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला, किंवा ऑब्जेक्टच्या मागे सुद्धा जर आपल्याला समजा इतर कुठल्या गोष्टी नसतील तर त्या केसमध्ये हा ऑटो फोकस एरिया वापरणं आपल्याला जास्त सोयीस्कर ठरू शकतं. पण आता जर समजा उदाहरणार्थ ह्याच डेमॉन्स्ट्रेशनमध्ये मागच्या रिंग लाईटवरती जर मला फोकस करायचं जर मी ठरवलं, पण हा कॅमेरा काही केल्या मला मागच्या सब्जेक्टवरती फोकस करू देत नाही, त्या कंडिशनमध्ये ऑटो फोकस एरिया जो आहे तो आपल्याला फारसा उपयोगी ठरत नाही. त्याचप्रमाणे पुढचे जे मोड जर आपण बघितले, पुढचे जर आपण एरिया मोड जर आपण बघितले तर ते सेम ऑटो फोकस एरिया AF पीपल आणि ऑटो फोकस एरिया AF ॲनिमल. हे जेव्हा फेस डिटेक्शनची जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस आपण हे वापरू शकतो. पण परत त्याचा परिणाम जो असतो, त्याचं जे वर्किंग जे आहे ते ऑटो फोकस एरिया मोड ऑटो ह्याच प्रमाणे त्याचं कार्य चालतं. त्यामुळे कधी कधी हे आपल्याला फोकसिंग आपले चुकू शकतं. तर तुम्ही जर हे एवढे फोकसिंग पॉईंट्स बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की अनेक फोकसिंग पॉईंट आहेत आणि प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आहेत आणि प्रत्येक गोष्टीचे काही तोटे आहेत. तर हे आपण काय शूट करतोय हे लक्षात घेऊन जेव्हा आपण फोकसिंग पॉईंट सिलेक्ट करू त्यावेळेस आपली फोकसिंग करण्याची ॲक्युरेसी ही जास्त चांगली ठरू शकेल असं मला वाटतं. आता हे सगळे जे मी तुम्हाला दाखवलं हे मेनू, फोटो शूटिंग मेनू ह्या ऑप्शनमध्ये जाऊन हे सगळे मेनूज तुम्हाला दाखवले. कदाचित तुम्हाला असं वाटेल की अरे हे एवढे सगळे मेनू मी जेव्हा शूट करत असेल तेव्हा हे कसे काय मी चेंज करत बसू. तर त्याच्यासाठी आपल्याला काही शॉर्टकट कीज देखील अवेलेबल असतात. DSLRवरती काही फंक्शन कीजनं जर तुम्ही ते फंक्शन्स असाइन केले तर तुम्ही तुमचे फोकसिंग एरिया मोड्स
हे तुम्ही तुमचे क्विक चेंज करू शकता. तसंच ह्या कॅमेरावरती निकॉन झेडच्या कॅमेरावरती मागे एक आय बटन जे दिलेलं आहे, हे आय बटन जेव्हा मी दाबतो त्यावेळेस मला इथे ही शॉर्टकट की इथे मिळते आणि ज्यावेळेस मी फ्रंट डायल किंवा फ्रंट डायल ऑपरेट करतो त्यावेळेस मला हे मोड सिलेक्ट करण्याची मुभा इथनं मिळते आणि ज्यावेळेस मी माझा मोड सिलेक्ट करीन त्यावेळेस मी माझा मोड अगदी सहजगत्या मी चेंज करू शकतो. त्याचप्रमाणे एरिया मोड्स जे आहेत त्याच्यावरती जेव्हा मी सिलेक्शन करीन त्यावेळेस तुम्ही बघाल की मला ह्याच्या डिस्प्लेमध्ये भरपूर काही सिलेक्शन्स दिसत आहेत आणि तुम्ही जर मेनू सेटिंगमधली जी लिस्ट बघितली आहे आणि इथे जी लिस्ट बघता त्याच्यापेक्षा काही कमी ऑप्शन्स मला इथे अवेलेबल दिसतात. तर हे कसं साध्य करता येतं? जर समजा मी पुन्हा मेनूमध्ये गेलो आणि जर तुम्हाला एफ एरिया मोड दाखवले तर मला भरपूर काही आहेत, म्हणजे डायनामिक एरिया आहे, त्यानंतर वाईड एरिया आहे, पीपल आहे, ऑटो एरिया मोड आहे. हे सगळे मोड्स मला जर तुम्ही इथे जेव्हा मी हे शॉर्टकट की वापरून जेव्हा मी बघायचा प्रयत्न करतो तेव्हा मला इथे दिसताना सगळे दिसतात. पण जेव्हा मला अगदी क्विकली जेव्हा चेंज करायचं असेल त्यावेळेस जेव्हा मी आय बटन दाबतो आणि ऑटो फोकस एरिया मोड जेव्हा सिलेक्ट करतो आणि मी फ्रंट डायल जेव्हा रोटेट करीन तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की काही फोकसिंग एरिया मोड्स इकडनं मला दिसत नाही. जसं उदाहरणार्थ हा ऑटो एरिया जो आहे एफ मोड त्याच्या बाजूचा तो म्हणजे पीपलच्या बाजूचा डाव्या हाताचा तो डिसेबल झालेला आहे, म्हणजे मला त्याची गरज नाही कारण मला तो वापरायचा नाही. तर हे जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन आपण पुन्हा आपल्याला काय पाहिजे हे आपण मेनूमध्ये जाऊन कस्टम सेटिंग मेनूमध्ये जेव्हा आपण जातो आणि त्यात ऑटो फोकसमध्ये लिमिट ऑटो फोकस एरिया मोड सिलेक्शनमध्ये जातो तेव्हा मला शॉर्टकटमध्ये कुठले मोड्स पाहिजेत हे मी इथे सिलेक्ट करू शकतो. अर्थात सिंगल पॉईंटला जर तुम्ही बघितलं तर त्याला कुठल्याही प्रकारचा चौकन आखलेला नाही आणि तो तुम्हाला बाय डिफॉल्ट अवेलेबल असतो. आता जर तुम्ही बघाल की मला वाईड एरिया एफ नको आहे, वाईड एरिया एफ पीपल नको आहे, ॲनिमल्स नको आहेत आणि मला हे सुद्धा नको आहेत, पुढचे जे पॉईंट्स आहेत ऑटो फोकस एरिया ॲनिमल पण नको आहे, ऑटो फोकस एरिया पीपल पण नको आहे. हे एकदा मी सिलेक्ट करून झालं आणि जेव्हा मी पुन्हा ऑटो फोकस एरिया मोड शॉर्टकट कीने जेव्हा ऑपरेट करीन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आता हे माझे मोड्स निघून गेले तिकडनं. मला फक्त अवेलेबल असलेले मोड्स म्हणजे पिन, त्यानंतर सिंगल पॉईंट, वाईड एस आणि पुढचे सगळे मोड्स माझे डिसेबल झाले. अशा प्रकारे मी माझे प्रत्येक मोड्स मी माझ्या सोयीनुसार मी इथे सिलेक्ट करू शकतो आणि एकदा मोड सिलेक्ट झाला की मी फोटो काढायला तयार. सो अशा पद्धतीने आपण इथे सेटिंग्स पण करू शकतो. सो हे झालं ऑटो फोकस मोड च्या बाबतीत आणि ऑटो फोकस एरिया च्या बाबतीत. सो आता आपण काही ह्याची उदाहरणं पण बघणार आहोत की आता कुठल्या पद्धतीत मी कसे फोकस पॉईंट सिलेक्ट केले आहेत. पण त्या अगोदर अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे की आता ऑटो फोकस जेव्हा मी सिंगल मोडमध्ये आहे तर सिंगल मोडमध्ये आता तुम्ही जर बघाल की जेव्हा मी सिलेक्ट करतो, फोकस सिलेक्ट करतो एखाद्या सब्जेक्टला पॉईंट आउट करून त्यावेळेस तो फोकस जेव्हा माझा कंप्लीट होतो त्यावेळेस तो ग्रीनमध्ये लाईट होतो आणि तो कॅमेरा मला सांगतो की आता आपण फोटो काढायला तयार आहोत. पण जर अशा परिस्थितीत जर मी माझा कॅमेरा हलवला तर तो फोकस दुसऱ्या ठिकाणी होईल आणि मेन सब्जेक्टवरचा फोकस आपला निघून जाईल. पण हेच जर समजा पुन्हा जर मी ऑटो फोकस कंटिन्युअसमध्ये गेलो आणि जर माझा कॅमेरा जर मी फोकस करायचा प्रयत्न केला तर आता तो फोकस होतोय पण ग्रीन लाईट लागत नाही. तर ऑटो फोकस कंटिन्युअसमध्ये जेव्हा असतो त्यावेळेस तो कंटिन्युअसली कॅमेरा फोकस ट्रॅकिंग करत असतो, त्यामुळे तो ग्रीन लाईट लागत नाही आणि आपल्याला तो फॅसिलिटी देतो की सब्जेक्ट मूव्ह होताना तो फोकस पॉईंट पण ट्रॅक होईल आणि त्याप्रमाणे आपण फोटो शार्प घेऊ शकतो. त्याच्यात दुसरा अजून एक प्रकार जर समजा आपण आता मी हा ऑटो फोकस जो आहे आपण कंटिन्युअस मोडमध्ये आहोत आणि जर आपण आता अज्युम केलं की हा सब्जेक्ट मुव्हिंग आहे तर मला फोकस ट्रॅकिंग जर मुवमेंट कॅमेराच्या मागच्या बाजूला असलेलं जे ओके बटन जेव्हा मी प्रेस करतो त्यावेळेस तुम्हाला दिसेल की एक स्क्वेअर ॲक्टिवेट झालेला आहे आणि ज्यावेळेस मी फोकसिंग करीन त्यावेळेस तो फोकस स्क्वेअर जो आहे तो
येलो कलरमध्ये चेंज झाला आणि मी जसा जसा कॅमेरा हलवतोय तसा तसा तो तुम्ही बघाल की फोकस पॉईंट पण मूव्ह होतोय. सो ही एक फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल असते. पण तुम्ही आता बघू शकता की ऑटो फोकस कंटिन्युअस मोडमध्ये असताना मी ऑटो फोकस एरिया पीपलवरती मी तो सिलेक्ट केलेला आहे आणि जसं जसं कॅमेरा मूव्ह होतो तसं तसं फोकस ट्रॅकिंग होतंय. मी डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे गेलं तरी तो फोकस पॉईंट मूव्ह होतोय. त्याचप्रमाणे जर मी समजा खाली वर जरी समजा मी मूव्ह करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी फोकस प्रॉपरली त्याच्यावरती फिक्स करून ठेवू शकतो आणि फोकस ट्रॅकिंग त्याच्याप्रमाणे आपल्याला साध्य होऊ शकतं. सो हे एक फोकस ट्रॅकिंग आपल्याला पॉसिबल होतं ज्यावेळेस आपण ऑटो फोकस कंटिन्युअस मोडमध्ये आणि आपण ज्यावेळेस ऑटो फोकस एरिया जेव्हा आपण सिलेक्ट करतो. म्हणजे उदाहरणार्थ थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या मोड्सपैकी जेव्हा आपण ऑटो फोकस एरिया ऑटो फोकस एरिया पीपल, ऑटो फोकस एरिया ॲनिमल्स जेव्हा आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला असं फोकस ट्रॅकिंग शक्य होतं. सो अशा प्रकारे आपण म्हणजे फोकसिंग आपल्या गरजेनुसार एरिया मोड्स आपण बदलू शकतो आणि आपण आपला फोकस अगदी व्यवस्थित साध्य करून आपण शार्प फोटोज घेऊ शकतो. सो आता आपण बघूयात की मी काय तुम्हाला उदाहरणं दाखवीन की ज्यात मी कुठल्या पद्धतीने कुठले फोटो काढताना कुठल्या पद्धतीने फोकसिंग एरिया मोड्स आणि फोकसिंग मोड्स सिलेक्ट केले आहेत हे जेणेकरून आपल्याला अजून त्यातनं स्पष्टता येऊ शकते. ही काही उदाहरणं मी आपल्यासमोर दाखवू इच्छितो की ज्याच्यात मी कुठल्या प्रकारे फोकसिंग मोड्स आणि फोकसिंग एरिया मोड वापरलेले आहेत आणि त्याचे काय फायदे झाले किंवा त्याचे काय तोटे होते हे देखील तुम्हाला ह्या उदाहरणांमधनं स्पष्ट होऊ शकतं. सो आता जसं मगाशी मी सांगितलं की काही फोकसिंग मोड्स कधी कधी काम करतात, कधी कधी काम करत नाहीत. तर ती चूक कॅमेराची नसून ही सर्वस्वी त्या फोटोग्राफरची चूक ठरू शकते. त्यामुळे आपल्याला ह्या बाबतीत जरा काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आता हा पहिला पॉईंट जो आहे, पहिला फोटो जो मी दाखवला, हे सगळे जे फोटोज मी दाखवले हे सगळे अनप्रोसेस रॉ इमेजेस आहेत. तुम्ही जर बघू शकता की ही पहिली जी आहे ही लँडस्केपच्या ची इमेज आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ऑटो फोकस एरिया ऑटो हा मोड सिलेक्ट करून सिंगल पॉईंट फोकसिंग इथे केलेला आहे आणि मॉडेल आहे निकॉनचं D750. तर तुम्ही जर बघितलं तर जिथे मी फोकस केला आहे तिथे त्यांनी शार्पनेस मला तिथे दिलेला आहे. पुढची इमेज तुम्ही जेव्हा बघाल तर त्याच पद्धतीने ती सुद्धा ऑटो फोकस एरिया मोड जो आहे, ऑटो फोकस मोड जो आहे तो ऑटो आणि सिंगल पॉईंटवरती सिलेक्शन करून मी हा फोकस काढलेला आहे. सो तुम्ही इथेही बघू शकता की तसा इमेजचा शार्पनेस हे सगळं व्यवस्थित मेंटेन झालेलं आहे. पुढची इमेज पण तुम्ही बघाल की ऑटो फोकस एरिया लँडस्केपचीच इमेज आहे. इथे देखील मी ऑटो फोकस एरिया ऑटो हा मोड वापरून सिंगल पॉईंट हा एरिया वापरलेला आहे. त्यानंतरची इमेज ही पण लँडस्केप प्लस आर्किटेक्चर अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही इथे बघू शकता की इथे देखील वापरलेला मोड जो आहे ऑटो फोकस एरिया ए म्हणजे ऑटो आणि एरिया जो वापरलेला आहे तो सिंगल पॉईंट वापरलेला आहे. ही देखील एक लँडस्केप आहे. तुम्ही बघू शकता इथे मी इथे फक्त फरक एवढाच केला होता की मोड मी सेम ठेवला आहे पण एरिया जो वापरला आहे तो ऑटो फोकस एरिया ऑटो असा वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता की इथे अनेक ठिकाणी फोकसिंग पॉईंट्स ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि जर तुम्ही बघितलं तर त्यांनी जो नियरेस्ट फोकसिंग पॉईंट जो कॅमेराला होता जो इथे मी आता स्क्रीनवरती मॅग्निफाय करून दाखवतो तो आहे. त्याप्रमाणे त्यांनी ऑटो फोकस सिलेक्शन केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं की ह्या केसमध्ये पण तुम्ही वापरू शकता ऑटो फोकस एरिया की कारण माझ्या आणि सब्जेक्टच्या मध्ये काही सुद्धा येणार नव्हतं. कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही बघितलं तर सब्जेक्ट आणि माझ्या मध्ये क्रॉस ओव्हर होणारा असं कुठलाच ऑब्जेक्ट नसल्यामुळे हा ऑटो फोकस एरिया मोड मी आणि एरिया हे दोन्ही वापरू शकलो. जर कदाचित असं झालं असतं की जर मी फोटो काढत असताना मध्ये कुठली व्यक्ती चालत गेली असती किंवा काही आलं असतं तर त्यांनी फोकसिंग पॉईंट शिफ्ट करून त्या व्यक्तीवरती केले असते आणि माझी ही अख्खी लँडस्केप जी आहे किंवा नाईटस्केप जी आहे ती सगळी ब्लर झाली असती.
हा पर्टिक्युलरली जेव्हा आपण स्टुडिओ लाईट एन्व्हायरमेंटमध्ये आपण जेव्हा काम करत असतो, पोर्ट्रेट्स म्हणा किंवा आता हे कमर्शियल शूटचा एक भाग होता. तर इथे नॉर्मली सब्जेक्ट हा एका प्लेनमध्ये असतो, सब्जेक्टच्या मागेही काही नसतं, सब्जेक्टच्या आणि कॅमेराच्या मध्ये कोणी येण्याची शक्यताही जेव्हा माझ्याकडे नसते, त्यावेळेस मी नॉर्मली ऑटो फोकस मोड सिंगल आणि ऑटो फोकस एरिया हा जो आहे तो ऑटोमध्ये ठेवून मी फोटो काढू शकतो. कारण मला माहिती आहे की माझा सब्जेक्ट हा अख्ख्या एका प्लेनमध्ये आहे आणि मला पर्टिक्युलरली दरवेळेस फोकसिंग पॉईंट कुठल्या पर्टिक्युलरली एका पॉईंटला शिफ्ट करून फोकस करून आणि मग फोटो काढण्यात वेळ घालवायची गरज नसते. सो या केसमध्ये मी ऑटो फोकस एरिया सिंगलवरती ठेवून ऑटो फोकस मोड सिंगलवरती ठेवून एरिया मी ऑटो हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. हे देखील त्यातलंच एक उदाहरण आहे. तुम्ही बघू शकता की इथे पण ऑटो फोकस एरिया जो आहे तो मी ऑटो ठेवलेला आहे आणि मोड सिंगल ठेवलेला आहे आणि त्याने बरोबर म्हणजे सब्जेक्टच्या जिथे फोकस पाहिजे तिथे तिने ऑटोमॅटिकली पिकअप केलेला आहे. हे देखील तसंच सेम उदाहरण आहे. मोड आणि एरिया दोन्ही सेम राहिलेला आहे. इथे देखील सेम पद्धतीनेच फोटो काढलेला आहे. ऑटो फोकस एरिया मोड जो आहे तो सिंगल आणि एरिया जो आहे तो ऑटो ठेवलेला आहे. हा देखील सेम उदाहरण आहे. हे पण सेम उदाहरण तसंच आहे. आता तुम्ही हा फोटो जेव्हा बघाल तेव्हा हा मॅक्रो फोटोग्राफीच्या दृष्टीने घेतलेला फोटो आहे आणि इथे मी ऑटो फोकस एरिया सिंगल कारण सब्जेक्ट ऑटो फोकस मोड सिंगल सॉरी ऑटो फोकस मोड सिंगल ठेवलेला आहे कारण सब्जेक्ट हलणारा नाही आहे आणि पिन पॉईंटच्या ऐवजी फक्त मी इथे सिंगल पॉईंटचा वापर केलेला आहे कारण मला माझ्या फोकसिंगबद्दलची जी गॅरंटी होती त्यामुळे मी तो पिन पॉईंटच्या ऐवजी सिंगल पॉईंट फोकस ठेवून एक फक्त पाकळी जी आहेत त्याच्यावरती फोकस घेऊन तो शार्पनेस अचीव केलेला आहे. हा सब्जेक्ट देखील जो आहे हा स्टील आहे म्हणजे ह्याच्यात मुवमेंट होण्याची शक्यता नाही आणि हा फ्लॅट ले फोटोग्राफ आहे म्हणजे जिथे डेप्थचा फारसा काही संबंध येत नाही आणि त्यामुळे मी इथे जर तुम्ही बघितलं की मी जो ऑटो फोकस एरिया जो सिलेक्ट केलेला आहे तो ऑटो ह्या मोडमध्ये सिलेक्ट केलेला आहे. सेम लेआउट मधला फोटो आहे फक्त इथे मी जर आता तुम्ही ही इमेज आणि ही इमेज कम्पेअर केली तर दोन्हीमध्ये ऑटो फोकस मोड सेम आहेत आणि ऑटो फोकस एरिया देखील सेम आहेत पण तुम्ही इथे बघू शकता की कॅमेरा कसा आपला फोकस पॉईंट ऑटोमॅटिकली शिफ्ट करतो. हे उदाहरण वाईल्ड लाईफ बद्दल आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर आता वाईल्ड लाईफ म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल की इथे तुम्ही मोड ऑटो फोकस एरिया जरी सिंगल पॉईंट ठेवला असला तरी मोड सिंगल पॉईंट ठेवला असला तरी मोड तुम्ही ऑटो फोकस एरिया मोड सिंगल ठेवलेला आहे. सो हा पक्षी त्या मनाने स्थिर होता त्यामुळे मला फारसं काही करायची गरज पडली नाही आणि मी अगोदर हा फोटो काढायच्या अगोदर आधी मी दुसरा एक फोटो काढत होतो त्यामुळे जिथे मला ऑटो फोकस मोड सिंगलमध्ये ठेवून फोटो काढण्याची आवश्यकता एक लँडस्केप काढत होतो पण सुदैवाने मला हा गरुड पक्षी तिथे बसलेला दिसला त्यामुळे मोड चेंज न करताच मी हा फोटो काढला. पण शक्यता अशी असू शकत होती की हा पक्षी जर उडाला असता तर कदाचित माझा हा फोटो ब्लर झाला असता किंवा जर समजा मी वाईड एस जर समजा सिलेक्ट केला असता तरी चालू शकलं असतं पण तुम्ही जर बघाल की त्याच्या आजूबाजूला जे झाडांच्या फांद्या आहेत कदाचित त्यांनी फोकस जर माझा इथे शिफ्ट केला असता किंवा इथे शिफ्ट केला असता तर माझा पक्षी हा आउट ऑफ फोकस होण्याची शक्यता जास्त होती. पण इथे मला तेवढा फोकस मोड किंवा फोकस एरिया मोड चेंज करायला तेवढा वेळ नव्हता म्हणून मी हा पटकन फोकस घेतला. तर अशा वेळेस जेव्हा तुमचे सब्जेक्ट स्थिर असतात त्यावेळेस तुमचा हा फोटो आउट ऑफ फोकस जाण्याची शक्यता नसते. दाखवायचं फक्त एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवलं की कधी कधी तुमचं नशीब जर चांगलं असेल तर तुम्हाला असे फोटो देखील चांगले काढता येऊ शकतात. हा जर तुम्ही फोटो बघितला तर हा ऑटो फोकस एरिया जर बघितला तर तो ऑटो आहे आणि ऑटो फोकस मोड जर बघितला तर तो कंटिन्युअसमध्ये आहे. आता इथे हा फोटो दाखवण्याचं कारण म्हणजे जर तुम्ही बघितला हा जर फोटो मी झूम करून बघितला तर हा फोटो ब्लर झालेला आहे. तर ब्लर का झालेला आहे कारण तुम्ही जर बघाल की ऑटो फोकस एरिया ज्यावेळेस मी सिलेक्ट केला त्यावेळेस खाली गवतावरती त्यांनी पूर्ण फोकस घेतलेला आणि त्यामुळे माझा सब्जेक्ट आउट ऑफ फोकस गेला म्हणजे सब्जेक्ट मूव्ह होतोय पण
फोकसिंग पॉईंट त्यांनी चुकीचा घेतल्यामुळे किंवा मला जिथे हवा आहे तिथे त्यांनी न घेता गवतावरती फोकस घेतल्यामुळे माझा सब्जेक्ट ब्लर झाला. तर ह्यातनं आपण काय अर्थ घेऊ शकतो की ऑटो फोकस कंटिन्युअस मोडमध्ये जरी आपण असलो आणि ऑटो फोकस एरिया आपण जेव्हा ऑटो सिलेक्ट करतो त्यावेळेस आपले फोटोज कदाचित अशा वेळेस फेल होऊ शकतात. पुढचं उदाहरण आपण बघूयात. पुढचं उदाहरण अगदी म्हणजे प्रामुख्याने तुम्हाला जाणवेल की मोड कंटिन्युअस आहे, सब्जेक्ट कम्पॅरेटिव्हली स्थिर आहे आणि मूव्हिंग नाही आहे, पण त्यांनी पूर्णपणे फोकस गवतावर घेतल्यामुळे माझा सब्जेक्ट ब्लर झाला. सो हे एक अजून एक उदाहरण ठरू शकतं की जिथे आपण जेव्हा प्रॉपरली फोकस पॉईंट सिलेक्ट करत नाही आणि एरिया ज्यावेळेस आपण चुकीचा म्हणजे ऑटो फोकस एरिया ज्यावेळेस आपण चुकीचा सिलेक्ट करतो त्यावेळेस आपले फोटो हे ब्लर येण्याची शक्यता जास्त असते. आता हेच उदाहरण सेम ऑटो फोकस मोड कंटिन्युअसमध्ये आहे आणि ऑटो फोकस एरिया जो आहे तो ऑटो आहे, पण तुम्ही बघू शकता की इथे माझ्या आणि सब्जेक्टच्या मध्ये काहीही नसल्यामुळे हा फोकस ऑटो फोकस एरिया इथे उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि माझा सब्जेक्ट इथे चांगला शार्प आलेला आहे. पुढचं उदाहरण बघूयात. इथे जर तुम्ही आता पुढचं उदाहरण पुन्हा बघा की इथे सब्जेक्ट स्थिर आहे, हालत नाही आहे, पण माझा मोड तरीसुद्धा कंटिन्युअस ठेवला कारण हा बारासिंगा नावाचा जो प्राणी हा कधी मूव्ह होईल मला सांगता येत नव्हतं, त्यामुळे मी मोड तसाच कंटिन्युअस ठेवला. पण माझा ऑटो फोकस एरिया जो आहे तो मी वाईड किंवा सिंगल पॉईंट सिलेक्ट न केल्यामुळे आणि तो ऑटोमध्ये तसाच ठेवल्यामुळे त्यांनी झाड हे मेन सब्जेक्ट पकडून तिथला कॉन्ट्रास्ट डिटेक्ट करून त्यांनी त्याच्यावरती फोकस घेतला आणि फोटो मी काढला. त्यामुळे जर तुम्ही बघाल तर माझा सब्जेक्ट कम्पॅरेटिव्हली शार्प नाही. आता इथे अजून एक वेगळ्या पद्धतीने फोकसिंग एरिया मोड जो आहे तो मी सिलेक्ट केला आहे. तुम्ही बघाल की मोड कंटिन्युअस तसाच ठेवला आहे, फक्त ऑटो फोकस एरिया जो ऑटोच्या ऐवजी मी वाईड एस हा सिलेक्ट केला आहे आणि तुम्ही बघू शकाल की आता त्यांनी व्यवस्थित इथे शार्पनेस फोकस करून केल्यामुळे शार्पनेस आपल्याला व्यवस्थित मिळालेला आहे. म्हणजे फोटोग्राफर आणि सब्जेक्टच्या मध्ये कुठलीही गोष्ट नसल्यामुळे डायरेक्ट त्यांनी इथे हा कळप जो आहे त्या कळपाचा मी कळप असल्यामुळे तुम्ही वाईड एस असा सिलेक्ट केला की जेणेकरून आयदर हा किंवा हा मूव जरी झाले तरी सुद्धा कुठला तरी एक त्यातला मला शार्प मिळेल, म्हणून मी हा मोड सिलेक्ट केला. हा पण तुम्ही जर बघू शकता तर मोड जो आहे तो कंटिन्युअस आणि एरिया जो आहे तो वाईड एस आहे. सो अशा केसमध्ये पण जर तुम्ही बघितलं तर त्यांनी फोकस प्रॉपरली त्या स्क्वेअरमध्ये बसल्यामुळे सब्जेक्ट माझा शार्प आलेला आहे. हा फोटो पण तुम्ही जेव्हा बघाल त्यावेळेस ऑटो फोकस मोड कंटिन्युअसमध्ये आहे, कारण वाहक हा समोरनं मुवमेंटमध्ये चालत येत होता. त्यामुळे सिंगल पॉईंट जर मी इथे सिलेक्ट केला असता, ऑटो फोकस मोड जर सिंगल पॉईंट केला असता, एकदा फोकस केल्यानंतर तो फोकस तिथेच लॉक झाला असता आणि सब्जेक्ट पुढे मूव्ह झाल्यामुळे माझा सब्जेक्ट आउट ऑफ फोकस झाला असता. त्यामुळे इथे मला ऑटो फोकस कंटिन्युअस हा मोड सिलेक्ट करणं भाग होतं. त्यानंतर ह्याची कंटिन्युअस मुवमेंट असल्यामुळे एरिया जो आहे तो सिंगल पॉईंट फोकस ठेवणं कदाचित अवघड गेलं असतं. त्यामुळे मी तो वाईड एस यावरती सिलेक्ट केला आणि त्यामुळे मला हा फोकस व्यवस्थित अचीव झाला. सेम फ्रेम आहे, हॉरिझॉन्टलच्या ऐवजी व्हर्टिकल आहे. तुम्ही बघू शकता मोड मागचा जो आहे तोच सेम ठेवला, एरिया पण मी सेम ठेवल्यामुळे तुम्ही बघू शकता की सब्जेक्ट त्याची मुवमेंट होत असली तरी शार्प आपल्याला इमेज मिळू शकेल. इथे पण तुम्ही बघाल की इथे ऑटो फोकस एरिया कंटिन्युअस आणि वाईड एस हा मोड मी सिलेक्ट केलेला आहे, एरिया मोड, आणि इथे पण प्रॉपरली त्यांनी सब्जेक्ट त्यांनी सिलेक्ट केलेला आहे. हा एक लँडस्केपचं उदाहरण आहे. इथे जर तुम्ही बघाल तर इथे काहीच हलणाऱ्या गोष्टी नव्हत्या, एक पाण्याच्या लाटा सोडल्या तर, पण माझा स्पीड जास्त असल्यामुळे शटर स्पीड मी फास्ट ठेवल्यामुळे तोही प्रश्न नव्हता. इथे मी ऑटो फोकस मोड सिलेक्ट करताना सिंगल ठेवलेला आहे, कारण इथे काहीच मूव्ह होणारा नव्हतं आणि एरिया जो आहे तो मी सिंगल पॉईंट इथे फोकस करून सब्जेक्टवरती फोकस केला. अशा प्रकारे जर जर सगळे फोटोज बघितले तर तुम्ही तुमच्या सब्जेक्टनुसार तुम्ही तुमचे फोकसिंग पॉईंट्स म्हणजे फोकस एरियाज
आणि फोकसिंग मोड्स हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अजून एक गोष्ट मी तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगू इच्छितो, जे आपण कॅमेराच्या मेनू सेटिंग्समध्ये जाऊन बघूयात. मी होप ह्या उदाहरणांवरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठल्या सिच्युएशनप्रमाणे आपण मोड्स आणि एरिया, फोकस एरिया कसे सिलेक्ट करायचे आणि आपण आपला फोकस अचीव करून शार्प फोकस कसे घेतले पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता आपण बघूयात पुढे की अजून एक दोन सेटिंग्स मी तुम्हाला जे कॅमेरामध्ये सांगू इच्छितो ते आपण कॅमेरामध्ये जाऊन बघूयात. ऑटो फोकस एरिया आणि ऑटो फोकस मोड आपण जेव्हा बघितल्या त्यात जे मला तुम्हाला जे सांगायचे होत्या त्या एक दोन गोष्टी म्हणजे अशा की तुम्ही जेव्हा कस्टम सेटिंग मेनूमध्ये जाता आणि ऑटो फोकसमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला अजून दोन ऑप्शन्स तुम्ही बघाल, A1 आणि A2 असे दोन ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर A1 जो ऑप्शन आहे तो ऑटो फोकस कंटिन्युअस प्रायोरिटी सिलेक्शन. तुम्ही जेव्हा हा ऑप्शन क्लिक कराल तेव्हा तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, रिलीज आणि फोकस. तर ह्याचा अर्थ काय होतो? रिलीज म्हणजे भले माझा फोटो फोकसमध्ये नसला तरी मी फोटो काढू शकतो अशी परवानगी मला दे थोडक्यात. म्हणजे फोकसमध्ये सब्जेक्ट न येता सुद्धा आपल्याला कॅमेरानं फोटो काढता येऊ शकतो. दुसरा ऑप्शन असतो फोकस, म्हणजे मी कॅमेराला सांगतो की जोपर्यंत सब्जेक्ट फोकस होत नाही तोपर्यंत फोटो काढू नकोस. त्याचप्रमाणे आपण मागे ऑटो फोकस सिंगलमध्ये आल्यानंतर देखील आपल्याला हे दोन ऑप्शन तसेच्या तसे आपल्याला इकडे सुद्धा दिसतील. तर हे सेटिंग्स काय पाहिजेत आपले? सो आता जेव्हा मी ऑटो फोकस कंटिन्युअसमध्ये जेव्हा प्रायोरिटी सिलेक्शन जेव्हा मी करतो त्यावेळेस मी नॉर्मली हे ऑप्शन रिलीजवरती ठेवलेलं असतं. मी त्यावेळेस फोकसमध्ये हे ठेवत नाही. याचं कारण असं, कारण जेव्हा माझा सब्जेक्ट कंटिन्युअस मुवमेंटमध्ये असतो आणि जर मी ते फोकसमध्ये ठेवलं तर कॅमेरा आपल्याला फोकस होईपर्यंत फोटो काढू देत नाही आणि तो एकदा फोकस झाला की आपल्याला फोटो काढायची परवानगी मिळते. पण त्याच अनुषंगाने जर सब्जेक्ट आपला अजून मूव्ह झाला असेल तर तिथे फोकस लॉक झालेला असतो, पण सब्जेक्ट पुढे मागे किंवा झाला असेल तर आपला फोकस पॉईंट मिस होतो आणि आपला सब्जेक्ट अनशार्प येण्याची शक्यता असते. म्हणून ह्याच्या मागचं कारण असं की ते मी रिलीजवरती तसंच ठेवतो, कारण फोकसिंग कन्फर्मेशन होऊन आपण फोटो काढेस्तोपर्यंत हा जो लागणारा वेळ आहे तिथे जर आपण वेळ गमावला तर आपण आपला फोटो गमावू शकतो. म्हणून तो रिलीजमध्ये ठेवलेला असतो. कारण ॲक्च्युली ह्यात बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला फोकस झालेला असतो पण आपल्याला ते इंडिकेशन मिळेपर्यंत वेळ लागतो, म्हणून तो आपला फोटो कदाचित गमावण्याची शक्यता असते. पण हेच जर रिलीजमध्ये ठेवलं तर फोकस जेव्हा झालेला असतो, जरी इंडिकेशन नसलं तरी ॲक्च्युली फोकस झालेला असतो आणि आपण शार्प फोटोज घेऊ शकतो. तसंच जेव्हा आपण फोकस मोड जेव्हा आपण ऑटो फोकस सिंगल ठेवतो त्यावेळेस मी हे रिलीजमध्ये न ठेवता फोकसमध्ये ठेवतो. पण ही जी सिच्युएशन असते किंवा ही जी परिस्थिती असते त्यावेळेस अगदी शांतपणे जेव्हा आपण काम करत असतो, स्टील लाईफ फोटोग्राफी करत असतो किंवा पोर्ट्रेट फोटोग्राफी करत, जिथे अचानक म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर जाऊन काही होणार आहे असं काही घडणार नसतं, त्यावेळेस हा ऑटो फोकस सिंगलमध्ये मी हा फोकस ऑप्शन सिलेक्शन करून फोटोज काढण्यासाठी असे सेटिंग्स केलेले आहेत. त्यानंतर तिसरा ऑप्शन जो इथे तुम्हाला दिसेल की फोकस ट्रॅकिंग. आता हा फोकस ट्रॅकिंगमध्ये आपल्याला इथे एक स्लायडर दिसेल, क्विक टू डिलेड. म्हणजे हा जास्त कधी आपल्याला कामी येतो, ज्यावेळेस आपण ऑटो फोकस कंटिन्युअसमध्ये जेव्हा म्हणजे आपण फोकस ट्रॅकिंग करत असतो त्या मोडमध्ये ह्याचा जास्त आपल्याला फायदा होतो. म्हणजे क्विकवरती जेव्हा आपण सिलेक्शन करतो तेव्हा काय होतं आणि डिलेवरती आपण जेव्हा सिलेक्शन करतो तेव्हा काय होतं. जेव्हा आपण पर्टिक्युलरली वाईल्ड लाईफ म्हणा किंवा तुम्ही कदाचित आपण लग्नामध्ये जेव्हा आपण एखाद्या वेडिंग सब्जेक्टवरती आपण फोकस करतो आणि अचानक कोणीतरी मध्ये येताना आपला फोकस बिघडतो आणि आपला फोकस मेन सब्जेक्टवरनं मधनं पास होणाऱ्या सब्जेक्टवरती आपला फोकस शिफ्ट होतो आणि आपण आपला फोटो गमावतो. तर हा जो पॅरामीटर आहे आपल्याला जो नवीन मिळालेला त्याच्यात आहे, इवन जुन्या DSLRsमध्ये सुद्धा किंवा D750 D850मध्ये सुद्धा हाय, नॉर्मल, लो असे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर तो जो फोकस ट्रॅकिंग जो आहे, ज्यावेळेस मी उदाहरणार्थ मी एखाद्या पक्ष्याचा फोटो काढतोय आणि पक्षी आकाशातनं उडतोय आणि उडत असतानाच जर समजा मध्ये अचानक एखादी झाडाची फांदी झाली तर तो पक्ष्यावरचा फोकस सोडून झाडावरती फोकस करू नये
असं जर मला हवं असेल तर मी तो डिलेडवरती शिफ्ट करेन. पण कधी कधी आपल्याला परिस्थिती अशी असते की आपल्याला फोकस फास्ट पण स्विच करायची कधी कधी गरज पडू शकते. त्या केसमध्ये आपण त्यावेळेस हे सेटिंग क्विकवरती ठेवू शकतो. नॉर्मली हे मी मिड पॉईंटला ठेवलेलं आहे 3 वरती, जे आत्तापर्यंत तरी मला त्याने कधी प्रॉब्लेम दिलेला नाही. सो हे जे मेनली 3 सेटिंग्स होते, ह्याबद्दल तुम्हाला ॲडिशनली मला सांगायचं होतं. होप मी बऱ्यापैकी ऑटो फोकसिंगबद्दल मला जे काही माहिती होती ते मी तुमच्याशी शेअर करू शकलो. जर तुम्हाला काही ऑटो फोकसिंगबद्दल अजून काही प्रश्न असतील, अजून काही शंका असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि मला विचारू शकता. किंवा माझ्याकडनं काही अजून काही राहिलं असेल ज्याच्यावरती मी बोलायला हवं होतं पण ते मी बोललो नाही, तर ते देखील तुम्ही मला सुचवू शकता. ते मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या फोटोग्राफर मित्रांपर्यंत हा शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.